नाशिक पश्चिम महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारानिमित्त सातपूर परिसरातून महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी देवी मंदिरापासून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी सप्तशृंगी मातेला पुष्पहार अर्पण करत दर्शन घेत रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक मनोहर बोराडे यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सातपूर कॉलनी इथून सुरू झालेली ही बाईक रॅली एकता चौक, जिजामाता शाळा चौक, आंबेडकर मार्केट, आनंद छाया, नीलकंठेश्वर नगर, सावरकर नगर, श्रमिक नगर, कार्बन नाका, शिवाजी नगर, ध्रुव नगर, बाडदान फाटा या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला। 3 महिन्यांपासून सुरू झालेला प्रचार उद्या संपणार असला तरी शिवसेनेवर झालेला अन्याय जनता मशालीला मतदान करून दूर करतील असा विश्वास शिवसेनेचे माजी नगरसेवक DJ सूर्यवंशी, गोकुळ नागरे, नरेश सोनवणे, समाधान देवरे यांनी व्यक्त केला। सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराचा आज नागपूरमध्ये बाईक रॅली सुरू आहे। उद्या 5 वाजता प्रचार बंद होईल। या मतदारसंघाचा कानाकोपरा, चौक, गल्ली, इमारती आम्ही सर्वांनी आणि उमेदवारांनी फिरून काढलेले आहे आणि 3 महिन्यापूर्वी सुरू झालेला प्रचार या मागच्या आठवड्यापासून लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह आहे। लोकांना मशालला मतदान करायचं, शिवसेनेवर अन्याय झाले आणि वर्षापूर्वी गद्दारी झाली आहे, खोटे सरकार तयार झालंय, याच्या विरोधात महाराष्ट्रात तरी आक्रोश दिसतोच आहे। परंतु पश्चिम मधला कामगार, इथला नागरिक, इथला कष्टकरी संपूर्णपणे उद्धव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी एक आमदार गरजेचा आहे। त्याच्यातले आमचे प्रचंड मताने निवडून जाते। महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कम्युनिस्ट, माननीय भाऊ डॉक्टर DL कराड, सर्व मंडळी ही तळागाळातली कामाला लागलेली आहे। नक्कीच 20 तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून लोक सुधाकर भाऊ यांना प्रचंड मताने निवडून देतील असा विश्वास आहे। धन्यवाद। जय हिंद। सुरुवात झाली। सातपूर कॉलनी असेल, आनंद छाया असेल, अशोक नगर असेल, शिवाजी नगर असेल, आज 3 महिन्यापासून निवडणूक आहे। घोषणा असल्या पाहिजे। तुमच्या 25% आरक्षणासाठी सुधाकर भाऊ लढणार आहेत। तुमचं कुटुंब सर्व तुम्हाला मरेपर्यंत थांबायचं असेल ना, या ठिकाणी तुम्हाला 25% आरक्षण देणारे कामासाठी विसरू नका। त्यांना आपण लहानाचं मोठं करतो, त्या पालकांनी पण लक्षात घ्या। आपला मुलगा आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहण्यासाठी या ठिकाणी सुधाकर भाऊ बडगुजर हाताला काम देणार इथं 25% आरक्षण सुधाकर भाऊ बडगुजर आजपर्यंत घोषणा दिल्या पाहिजे। तरुणांना विनंती करणार आपण सगळेजण विचार करा। तुमच्याकडे जायचे होते, रिक्षावाल्यांना विनंती करून तुमची तुमच्यासाठी लढणार आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत। तुम्ही सगळ्यांनी विचार करा। भाऊ केला जातो तो आपलं आहे का इकडचं आहे का, लक्षात ठेवा तुम्ही। सुधाकर बडगुजर आपल्या नेतृत्व आणि निवडणूक नगरपालिकेची नाही आहे। निवडणूक कुठली नव्हते का विधानसभेची, तुम्हाला माहिती आहे। 18 उद्योगधंद्या गटाने कुठे पडले आणि कुठल्या तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या। या बाईक रॅलीच्या प्रसंगी माजी नगरसेविका इंदुमती नागरे, पल्लवी पाटील, मनोहर बोराडे, देवा जाधव, डॉक्टर वृषाली सोनवणे, धीरज शेळके, श्याम फर्नांडिस यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे C2 महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह
मी मनाली गर्गे, सातपूर.